नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे कळव्याला. आणि कळव्याला का आज आलो कारण की माझे फेवरेट यूट्यूबर्स ऑरेंज ज्यूस गँग, ज्याचे रील्स तुम्ही बघितलेच असतील इंस्टाग्रामवर. जर बघितले नसतील तर बघा. त्यांचे रील्स बघितल्यानंतर मला कळलं की कळवा किती डेव्हलप झालेले आहे. मी तर सेल्समन म्हणून काम केलेलं आहे 1997ला. तर म्हटलं चला कळवा एक्सप्लोअर करूया. तर आज मी तुम्हाला कळवा दाखवणार आहे पूर्णपणे. तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कळवा खरोखरच हॅपनिंग प्लेस झालेला आहे, छोटा जरी असला तर. म्हणजे तुम्ही मॅपवर बघाल तर खूप छोटं वाटतं कळवा, पण इथं 2 मराठी ॲक्टर्स इथं राहतात. हे पण मला नवीन कळलं की इथे ॲक्टर्स पण राहायला आलेत. तर कळवा आता हॅपनिंग प्लेस झालेला आहे. तर आज मी तुम्हाला कळवाच दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि माझे जुने पण व्हिडिओ बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला पण विसरू नका. आपण आता कळवा स्टेशनवर उभं. हे कळवा स्टेशन आहे आणि आपल्याला तिकडे जायचं. तिकडे काका, तिकडे जायचं आपल्याला, त्या साईडला त्या बिल्डिंगकडे. हे कळवा ईस्ट आहे आणि कळवा ईस्टला पूर्णपणे असे बोलतात स्लम एरिया आहे. या साईडला एक तलाव पण आहे आणि तिकडे समोर दिसतो तो मुंब्र्याचा डोंगर आहे. मुंब्र्याचं जे मंदिर आहे टेम्पल ते त्या साईडला लोकल आहे. इथे आता प्लॅटफॉर्म वाढवले कळव्या स्टेशनला. तिकडे त्या साईडला बिल्डिंग झाल्या, पण ते ठाणे एरियामध्ये येत असतील कळव्याचे. ठाणे एरियाचे त्या ठाणे ईस्टला आहे ते. मागच्या वेळेस आपण आलो होतो ना इथे. मागच्या वेळेस आपण आलो होतो इथे. ते फक्त हॉटेल शोधायला. आता आपल्याला तिकडे जायचं आहे. पारसिक नगर वाटतं त्याचं नाव आहे त्या एरियाचं. पारसिक नगर त्या एरियाकडे जायचं. त्या दिवशी आपण इथे येऊन गेलो होतो ना काका. हां, ते उसाच्या गुराळामध्ये हॉटेल आहे तिथं, पण तिकडं आतमध्ये असतील ते, आहे का नाही. हां, बाजू चला. हा कळव्याच्या स्टेशनच्या बाहेरचा नजारा आहे. आणि मित्रांनो, आपण आता लेफ्टला कुठेतरी हायवेला जातो. रोड तिकडे जाणार आहे. त्या ग्रे कलरची बिल्डिंग आहे ना, तिकडेच पारसिक नगर, पारसिक कॅफे, तिकडेच आपण जाणार आहोत. कळव्यामध्ये मी 1997ला ॲज अ सेल्समन काम करायचो. आणि इथे त्यावेळेस एवढी डेव्हलपमेंट नव्हती. आणि इथून काही प्रोडक्ट विकले होते. मला प्रत्येक प्रोडक्टच्या पाठीमागं 10% मिळायचे. पण मला आठवतं की 4-5 तरी प्रोडक्ट इथं विकले जायचे, कारण की त्यावेळेस इथं एवढी लोकसंख्या नव्हती. आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे. आणि कळवा एवढं म्हणजे माझ्या रडारवर नव्हतं, कारण एवढा असा प्लेस नाही की तुम्हाला असं वाटतं की इथे जाऊ. पण काही वर्षापासून कळवा एकदम फेमस झालेलं आहे. बघा इकडे रेसिडेन्शियल एरिया आहे, फेमस झालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे इंटरनेट. आणि इथे 1-2 मराठी कलाकार पण राहतात का. खूप लोकांना माहीत नाही, पण मराठी कलाकार पण राहतात इथं. नवीन बिल्डिंग होतात ते. का इथे एवढं लोक येतात, कारण की मुंबईच्या जवळ स्वस्तात तुम्हाला पाहिजे असेल फ्लॅट तर तुम्हाला याच ठिकाणी भेटेल. मुंबईला जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे तर तुम्हाला करोडो लागतील. हे बघा, कळवा's बिगेस्ट ब्रँडेड डेव्हलपमेंट अशर अरिझी. आणि आपण इकडे जाणार आहे. आपल्याला हायवेला जायचं आहे काका.
काका इथं मस्त बेंच बनवले ना बसायला. इथं समोर सहकार विद्या प्रसारक मंडळ संचालित मराठी इंग्रजी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा. आणि इथे बघा हॅशटॅग कळवा, ग्राफिटी पण काढलेली आहे मस्त. आणि या साईडला आपण ह्या साईडला चाललेलो ते अशर आर्ता काय ते बिल्डिंगचं नाव आहे, मला दिसत नाही व्यवस्थित. पण या साईडला बघा तिकडे ग्राफिटी वगैरे मस्त काढली. हा हायवे पुणे मुंबई हायवे आहे का? हा पुणे मुंबई हायवे. आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. स्टेशनवरून वाटत नाही एवढं डेव्हलप झालेलं आहे, पण आहे. इकडून जाताना आपल्याला सावलीच लागणार आहे. हां इलेक्ट्रिक गाडी ती आपल्याला इथून जातं, इकडून या साईडने गेलं ना सावलीच लागेल. तेव्हा बेल बघा किती मस्त वाढलेली बघा. इथे शूज वगैरे विकतात आहेत. या साईडला पूर्ण पंखे बिंखे सगळं काय विकतात इथे रस्त्यावर. अशी हायवेच्या बाजूला झाडी असली ना मस्त वाटतं ना काका. एकदम पॉश वाटतं एरिया. झाडी बोलतात की झाडं बोलायला पाहिजे. झाडी म्हणजे वेगळ्या, झाडी याला बोलतात झाडी. मी एकदा डोंबिवलीला गेलो होतो मसाजर सेल करायला. तर तिथे डोंबिवलीच्या स्टेशनच्या आधी एक चाळ सिस्टम लागते ना, तिथे मला एक माणूस भेटला होता आणि त्याला बोललो की मसाजर खरेदी करा, काय होतं आहे नाही. तर म्हटलं हे टच केल्याने व्हायब्रेट होतं आणि व्हायब्रेटमुळं पेन कमी होतो. तो काय म्हटलं माहिती का, माझ्या घराच्या बाजूनी ट्रेन जाते आणि जेव्हा ट्रेन जाते तर पूर्ण घर माझं व्हायब्रेट होतो. तर तुझ्या मसाजरची काय गरज आहे मला. तर मला मार्केटिंगमध्ये ह्यामुळे कळलं की कस्टमरशी कसं बोलायचं. या साईडला पण जायला ना जरा खाडी एरिया आहे पुढं. आणि माझ्यामध्ये तो ठाण्याचा एरिया दिसतो, कारण ठाणा असं आहे आणि हा इकडे पुढे कळवा आहे. मध्ये जर तुम्ही मॅपमध्ये बघाल ना तर हेच आहे. म्हणजे तुम्हाला खाडी एरिया दिसेल, झाडी दिसेल, तुम्हाला मँग्रोव्ह दिसतील. पण भरपूर डेव्हलपमेंट झालं आहे. दुकानं वगैरे दिसतात इथे. इकडे काय आहे, इकडे काहीतरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कळवा हे इकडे लिहिलेलं आहे. ही जी बिल्डिंग दिसते ना ब्लू कलरची ती. लाकडाच्या आराम खुर्च्या बघा किती मस्त. माझ्या वडिलांना पाहिजे असे लाकडाच्या खुर्च्या. मस्त है ना अंकल. ये एक कुर्सी का प्राइस कितना है? 8,000 का है पूरा. उसको पॉलिश विलिश होगा ना बाद में? अच्छा तो वो साइड में तैयार है रेडी. अच्छा अच्छा अच्छा. हां ती अशी तयार भेटेल पूर्ण है ना. तिथे ठेवली पूर्ण गादी बिदी लावून 8,000ला बोलतात तिथे. 8,000ला. चला. कौन सा लकड़ी यूज़ किया है इसमें? साग का लकड़ी. ओके. या साईडला हॉस्पिटल पण आहे, सौभाग्य हॉस्पिटल. हां स्त्रियांचं हॉस्पिटल आहे. सोनोग्राफी वगैरे सगळं तिकडं अवेलेबल आहे. स्त्रियांचं हॉस्पिटल आहे. कार वॉशसाठी वाटतं. मुथूट फिनकॉर्प. मुथूट. चला या साईडला.
हा मित्र, हे ड्रायव्हिंग स्कूलची कार आहे, पण मला नाव सापडलं, दत्तवाडी खारेगाव. ह्या एरियाचं नाव खारेगाव. इकडे ना हा एरिया खारेगाव एरिया आहे. इथं मला मी विसरलो होतं, पण मला त्या गाडीमुळे कळलं खारेगाव आहे. आपल्याला सरळ जायचं आहे. इकडं सावली मस्त, चालायला काय वाटत नाही एवढ्या गरमीत. पण आज काहीतरी मिरवणूक वगैरे आहे इथे. त्या पूर्ण रिक्षांवर दिसतात झेंडे. हे पहा मित्रांनो, हा कळव्याचा फ्लायओव्हर आणि त्या साईडला कळवा ईस्ट आहे. आणि तो समोर डोंगर दिसतो ना, तिथं ॲक्ट्रेस नूतन होत्या ना, त्यांचा बंगला होता. तिथेच कुठंतरी दिसायचा तो गाडीतून, पण आता काय दिसत नाही. तिकडे जाण्याची परमिशन नाही आता, पण तिथंच होता. तर आपल्या इकडंच चालायचं आहे वेस्टला. आपण कळवा वेस्ट हॅपनिंग आहे. कळवा ईस्टला एवढं आहे डेव्हलपमेंट झालेलं नाही, एवढं काही बघण्यासारखं नाही आहे. हां, इथं लिहिलं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपूल, खारीगाव पाखाडी एरियाचं नाव. हे बघा तिथं समोर दिलेलं आहे मुंब्रा सरळ, रेती बंदर पण सरळ आणि खारीगाव लेफ्टला. हे बघा ही ती बिल्डिंग आहे अशरारिया. लांबून दिसत नव्हतं, पण आता इथून नाव दिसतं. आणि बस बघा, ठाण्यापर्यंत बस जातं तिथून. तुम्हाला बस पण मिळेल ठाण्यावरून इथे यायचं असेल तर. कळवा वाटतच नाही, मुंबईला आल्यासारखं वाटतंय ना. ते अजून एक बस आली. कुठली बघा काका, ठाणे स्टेशन पश्चिम. ठाणे स्टेशन पश्चिमची बस आहे, इलेक्ट्रिक बस आहे बघा. अक्षय आता मात्र इथे क्रिकेट खेळतात. क्रिकेट टुर्नामेंट आहे, आंतर बँक क्रिकेट स्पर्धा 2024. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकले गेले. संघ मात्र पोहोचतोय तो म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब उड्डाणपुलाच्या समोरच आहे ग्राउंड आहे, तिथे चालू आहे. गरज आहे 10ची. येथे मात्र वन आउट पाहिजे, आउट. कुठली धाव या चेंडूवर मिळणार नाहीये. बाका तो अक्षय चांगली कामगिरी करतोय, कारण असे चेंडू मात्र आणू शकतात. आणि आता मात्र सुरेख झेल तिथे टिकला जातोय बाकपट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. हे बघा मित्रांनो, इथे तलाव आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कैलास हसी नागनाथ महादू म्हात्रे तलाव. इथे आतमध्ये परमिशन नाही आहे सध्या, आतमध्ये बंद आहे वाटतं. हे बघा आतमध्ये तलाव आहे. त्या साईडला मंदिर पण आहे. मंदिर आहे काका, मंदिर आहे आत. मंदिर आहे, पण कधी उघडं असतं तेव्हा. उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 10 आणि 4 ते 8 वाजेपर्यंत. हे बघा मित्रांनो, इथून मस्तपैकी दिसतं तलाव. आणि फिश पण आहे त्यामध्ये, खूप मोठे मोठे फिश आहेत या साईडला. हे बघा इथं मस्तपैकी शिल्प काढलेलं आहे. सुंदर वाटतंय. आणि बसायला पण जागा केलेली आहे इथं, पूर्ण म्हणजे रस्त्यावर आहे असं. ही बघा रस्त्यामध्ये जी झाडं लावली, खजुराची झाडं आहेत. खजुराची नाही काका, आपण काल बघितली होती ना काल मागच्या व्हिडिओमध्ये मुरबाडच्या.
ती घराच्या बाहेर होती, पण आता हे रस्त्यामध्ये अशी लागते. खूप चांगलं दिसतं, मस्त दिसतात ते खजुराची झाडं. खजूरच आहे ना काका? खजूर झाड आहे नाही? मला पण नक्की कळत नाही. खजुरासारखे दिसणारे भरपूर झाड असतात, पण नारळापेक्षा चांगलं. नारळ डोक्यात पडतो. एकदा चाललो होतो वसईच्या गिरीज गावामधून आणि माझ्यासमोर नारळ पडला होता. एवढा घाबरलो होतो मी, डोक्यात पडला असता तो. इथं पण एक हॉस्पिटल आहे, हेक्सा क्युअर हॉस्पिटल. काय नक्की माहीत नाही, हॉस्पिटल आहे इथे. मेन हॉस्पिटल, शाळा पहिले बघतात ना लोक कुठं पण राहायला गेले तर इथे आहे. हॉस्पिटल्स आहेत तिथं. आणि तिथे पुढे GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड समोर एकदम. हा बघा, हा रोड जो जातो ना समोर, समोर बिल्डिंगा दिसतील तुम्हाला. हा तिकडे ईस्टर्न हायवे आहे. तर ईस्टर्न हायवेकडे हा रोड जातो आणि हा पार्सिक नगरकडे रोड जातो या साईडला. टॅक्सीज पण आहेत अवेलेबल, उबरच्या वगैरे. मी जेव्हा सेल्समॅन होतो आणि इथे यायचो त्यावेळेस एवढं ते लांब डेव्हलप झालेलं नव्हतं. कम्प्लिटली नवीन वाटतं आहे हे. इथे पण नाना नानी पार्क आहे इथं आतमध्ये, बघितलं. चांगले बेंच वगैरे बनवलेले आहेत लोकांना बसायला, मस्त वाटतंय. झाडं बिडं लावलेली आहेत. ही ती बँक आहे समोर दिसते ना, GP पार्सिक सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय. पार्सिक नगर एरियाच आहे, त्या एरियाचं नाव दिलं त्या बँकला. काका तुम्ही सहकारी बँकमध्ये पैसे ठेवता का? सहकारी बँकमध्ये पैसे ठेवता? ठेवता का? बँक ऑफ बडोदा. हां, बँक ऑफ बडोदामध्ये ठेवलेलं आहे का? मी सहकारी बँकेत कधी पैसे ठेवले नाही. येतात भरपूर लोक सहकारी बँकवाले, पॅम्पलेट वगैरे घेऊन, पण कधी ठेवले नाही मी सहकारी बँकेत पैसे. इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पण बनवलेलं आहे त्या साईडला, छोटंसं गार्डन. तर मस्त सगळीकडे गार्डन, बेंच, पूर्ण पार्सिक नगरपर्यंत आहे हे. आता लोकांवर असतात त्याचा वापर किती चांगल्या रीतीने करायचा, कचरा नाही टाकायचा. हे लोकांची पण जिम्मेदारी आहे. प्रशासन काय करून देतं, पण आपली पण जिम्मेदारी असते. इथं कसं कचरा विचरा टाकलायचा, कचरा वगैरे नाही टाकायला पाहिजे. लोकांना कळत नाही, पण चुकीची गोष्ट आहे. बस स्टॉप पण इथे बस मिळेल तुम्हाला इथे. पुढे शॉप्स आहे. आज शिवजयंती आहे म्हणून सगळ्यांनी झेंडे बाहेर लावलेले आहेत. शॉप्स, असं ठिकाण असं की वॉक करायला मजा येते ना, है ना. म्हणजे एक सावली पण आहे मस्त, सकाळी तर एक मस्त वॉक करायला मजा येईल. मस्त ठिकाण आहे. सकाळ संध्याकाळी म्हणजे एका साईडला रोड आहे आणि एका साईडला झाडं वगैरे आहे आणि चालायला त्यांनी मस्त केलेले आहे. तर मजा वाटते अशा ठिकाणी वॉक करायला. इकडे एक टॉवर बनतं आहे, वरती क्रेन आहे. असंच एक टॉवर बनायला आलं इथे. क्रेन बघा, क्रेन कशी वरती नाही, वरती जायला आता क्रेन आहे ना बघा. रोड पण चांगला आहे, सिमेंटचा बनवलेला आहे.
ही ग्रे कलरची बिल्डिंग आहे ना, ह्या समोरच रोड आहे. इथे समोर पारसिक कॅफे आहे. चला का त्या साईडला रस्ता व्यवस्थित क्रॉस करा. थांबा थांबा थांबा. हां चला. हाच तो फेमस कॅफे जिथं ऑरेंज ज्यूस गँग व्हिडिओ शूट करत असते आणि त्यामुळं फेमस झालेलं आहे. बाजूला बिल्डिंग बघा किती होत आहेत, क्रेन वगैरे लावलेले आहेत. आणि ह्या कॅफेमुळं, ह्या पारसिक कॅफेमुळं मला कळलं की बाबा ही ऑरेंज ज्यूस गँग इथली आहे, म्हणजे कळव्याची आहे. ते फेमस झालेलं आहे ठिकाण. हे बघा ती ग्रे कलरची बिल्डिंग, हा पारसिक कॅफे जवळचा एरिया. बँक ऑफ बडोदा, ग्लेज युनिसेक्स सलून आणि इथं पारसिक कॅफे या साईडला. काका इथे नाही का आपले यूट्यूबर आहे फेमस, जे ॲक्टिंग करतात, त्यांच्यामुळं हा फेमस झाला पारसिक कॅफे. हां म्हणजे मोठे मोठे कलाकार पण इथे येतात त्यांना भेटायला इथे. हां ॲक्टर्स वगैरे. हा तो कॅफे समोर पारसिक कॅफेचं गेट. वरती पोद्दार जम्बो किड्स काहीतरी आहे, इथंच ते व्हिडिओ शूट करतात या ठिकाणी. तर मित्रांनो तुम्हाला डेव्हलप झालेलं किती दाखवतो. हे पूर्ण कळव्याच्या आत आलेलं आणि इथून या साईडला मुंब्रा खूप जवळ आहे आणि इकडे पुढं वसई क्रीक आहे या साईडला आणि तिकडून वसईची खाडी वसईपर्यंत जाते. पण तुम्हाला इथली डेव्हलपमेंट वगैरे दाखवतो मी. आता इथे पुढे रस्ता बंद आहे, काही नाही, फक्त जर लेफ्टला गेलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. शॉप्स वगैरे इथं प्लॅस्टिकचे भांडी वगैरे आहे तिथे या साईडला. आपण हे असं पुढं जायचं आहे. इकडंच ऑरेंज ज्यूस गँगने इथंच व्हिडिओ शूट केलेले सगळे याच ठिकाणी. पण रस्ते वगैरे मस्त आहे का मित्रांनो, रस्ते वगैरे चांगले आहेत इथं. मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतं ना की 2 मराठी कलाकार पण इथं राहतात. ते मी विसरलेलो कोण नक्की, पण इथं 2 मराठी कलाकार राहतात. त्यांनी जस्ट रिसेंटली इथं फ्लॅट घेतलेला आहे. आणि फ्लॅट दाखवला पण विसरलो कुठला कलाकार नक्की, पण इथं कलाकार आहेत एवढं नक्की. मराठी कलाकार आहेत इथे. सगळ्यात म्हणजे मोठे कलाकार म्हणजे आपले ऑरेंज ज्यूस गँग, जस्ट नील थिंग्स आणि काय सोनावणे वहिनी एक, आणि ते कोकणी त्यांचे मित्र सगळे कोकणीच आहे. मेजॉरिटी कोकणीच आहेत ते इथलेच आहेत ते. आता आपण कम्प्लिटली दुसऱ्या रस्त्यावर आलेलो का, आणि हा वेगळा रोड आहे. पारसिक कॅफे मागं राहिलेला आहे. या साईडला पण फूड स्टॉल वगैरे आहे तिकडे. काका तुम्हाला काय खायचं आहे का, काय खायचं आहे का? जेवण खरंच आहे ना. ओके. आज सगळीकडे ना शिवजन्मोत्सव त्याचा माहोल आहे. सगळीकडे तुम्हाला भगवे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंड्यावर फोटो वगैरे तुम्हाला दिसेल. तेव्हा इथे सगळीकडे लावलेले आहे. बिल्डिंग्स बघा किती झालेले आहेत तिथं. पूर्ण रेसिडेन्शियल एरिया इकडे बघा, पूर्ण रेसिडेन्शियल एरिया. हा बघा रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण. आणि शॉप्स वगैरे पण जवळ आहेत. तुम्ही इथं राहायला येत असाल तर इथं शॉप्स वगैरे जवळ आहेत, खालीच बिल्डिंगच्या खालीच.
पारसिक नगर हे ते मी पूर्ण पारसिक नगरमध्येच फिरतो आहे, कारण हाच हॅपनिंग एरिया इथला. इकडं पण आतमध्ये रेसिडेन्शियल एरिया आहे. त्यासमोर आदर्श पारसिक मित्र मंडळ. समोर डीमार्ट आहे. श्रीकृपा बिल्डर्सच्या खालीच डीमार्ट आहे. समोर बिल्डिंग किती मस्त झाल्यात, एकदम छान बिल्डिंग दिसतात. आणि तिथं पुढे काहीतरी आहे, फॉर मोर शॉट्स. काय स्पोर्ट्स क्लब आहे का काय आहे, बघायला पाहिजे. काका काका एक मिनिट तिथपर्यंत जाऊन येऊ. ते काय फॉर मोर शॉट्स लिहिलेलं आहे ना, ते बघायला पाहिजे ना. शिव जन्मोत्सव 2024 स्टेज पण लावलं आहे. कदाचित संध्याकाळी प्रोग्राम असेल किंवा काल रात्री नाही झाला. नाही, काल रात्री तर नाही होऊ शकत, पण इकडं चाललेलं आपण बघायचं. ते फॉर मोर शॉट काय आहे नक्की, रेस्टॉरंट आहे का काय. बिल्डिंग्स बघा कसे मस्त दिसतात तेव्हा, किती मस्त दिसतात बिल्डिंग. आणि तिकडं पुढे पण बिल्डिंग्स आहे का, मध्ये ईस्टर्न हायवे आणि त्या साईडला पण बिल्डिंग आहेत. थोडा हवेमुळे आवाज थोडा हे होत असेल. केशव हाईट्स इथे काहीतरी. हां, रेस्टॉरंट आहे फॉर मोर शॉट्स. किचन अँड बार. हां, किचन अँड बार आहे ही बिल्डिंग. बार, किचन अँड बार. हे बघा मित्रांनो, हा ईस्टर्न हायवे जो ठाण्याला जातो, मुंबईपर्यंत जातो. आणि माझ्या मते कल्याण डोंबिवली तिकडून पण येतो त्या साईडनी. आणि समोर बिल्डिंग आहे बघा, त्या माझ्या मते त्या ठाणे एरियामध्ये असतील. हा कळवा आहे आणि मध्ये मँग्रोव्ज आहे माझ्या मते. तिथं खाली प्लेस दिसतं ना, ते मँग्रोव्ज आहे. खाडी एरिया ना पूर्ण. वसई क्रीक ह्या साईडला आहे, तिकडून वसईला खाडी जाते. उल्हास नदीच ती खाडीमध्ये रूपांतरित होते इथे इकडे. आणि या साईडला गेलं तर मुंब्रा आहे पूर्ण या साईडला पूर्ण. तर बघा डेव्हलपमेंट किती झालेली आहे. इकडे शिवजन्मोत्सव साजरी करण्याची तयारी चालू झालेली आहे. तिकडे ईस्टला थोडी डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे, पण तिकडे डेव्हलपमेंट तरी कसे होणार, तर डोंगर येतो ना एकदम जवळ येतो, त्यामुळे तिकडे जास्त नाही. जास्त ह्या साईडलाच डेव्हलपमेंट होणार. आणि झालेली आहे, बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे. बघा ना, बिल्डिंग वगैरे मस्त झालेली आहे. फाउंटन बनवलेलं आहे एक मध्ये त्यांनी. तेव्हा गरमी लागली त्यामुळे आम्हाला उसाचं शरबत मागावं लागला. काका थंड वाटतंय ना. आज काका जरा कंटाळले पटकन, माहीत आहे का, कधी कंटाळत नाही. म्हटलं काकांना, म्हटलं शरबत पिऊया आपण. उसाचा शरबत गरमीसाठी चांगला असतो ना काका. थँक्यू. सफायर हॉस्पिटल आहे इकडे. सफायर हॉस्पिटल मला लक्षात नाही, सफायर हॉस्पिटल इथे. तर मित्रांनो, फिरलो पूर्ण कळवा आणि तुम्हाला दाखवलं डेव्हलपमेंट वगैरे. पारसिक नगर, पारसिक कॅफे, ऑरेंज ज्यूस गँगचा पूर्ण एरिया दाखवला आणि आम्हाला खूप आवडला एरिया. कळवा खूपच डेव्हलप झालेला आहे. छोटा एरिया पण खूप डेव्हलप झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब. आणि माझे जे जुने व्हिडिओ ते बघायला विसरू नका.
मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहील. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.